नमस्कार. पेरेंट अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक जणांनी आग्रहाने मागवलेला सोशल मीडिया आणि छोटी मुलं ह्यांच्यावरचा आज मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे. आई-बाप मुलांचे सतत फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते सोशल मीडियावर टाकतात आणि आता तर एआयच्या मदतीने सुद्धा आपल्या मुलांचेच व्हिडिओ बनवतात आणि ह्याचं काय करायचं? आणि हे ठीक आहे का नाही आहे? वगैरे, वगैरे. असे शेकडो प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ करतोय. मी मध्ये एकदा माझा लहानपणचा अल्बम बघत होतो. तर पहिला फोटो जो आहे, तो अर्थात बारशाचा आहे. त्याच्यानंतर काहीतरी चित्रविचित्र कपडे घालून स्टुडिओमध्ये नेऊन काढलेले काही फोटो आहेत आणि त्यानंतरचे जवळ सर्व फोटो हे शाळेच्या बक्षीस समारंभामध्ये कुठलं तरी बक्षीस घेताना शाळेच्या फोटोग्राफरनी म्हणजे ते आमचे नागपुरे सरच होते. तेच नेहमी फोटो काढायचे सगळ्यांचे. असे काढलेले एक बरेच वर्षांचे फोटो आहेत आणि मग एकदम मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतरचे किंवा मित्रांबरोबरचे फोटो आहेत. एका साध्या अल्बममध्ये अख्खं बालपण वर्ष 18 पर्यंत जवळ-जवळ संपून गेलेलं आहे. अर्थात ही खूप जुनी गोष्ट झाली. म्हणजे आता मीही 52 वर्षाचा आहे म्हणजे तुम्ही बघा. तर हे काही खरं नाही. माझ्या मुलांच्या अर्थात खूप फोटो काढलेले आहेत. त्याचे अल्बम माझ्याकडे आहेत. धाकटी मुलगी येईपर्यंत माझ्या हातामध्ये व्हिडिओ कॅमेरा होता. तेव्हा मी इंग्लंडला होतो. तेव्हा तिचे काही व्हिडिओज आहेत. दोन्ही मुलींचे एकत्र तेव्हा काढलेले व्हिडिओज आहेत. ह्याच्यापैकी सोशल मीडियावर काहीच नाहीये. कारण ॲक्चुअली धाकट्या मुलीचा जन्म झाल्यानंतर Facebook जन्माला आलं. गमतीशीर गोष्ट आहे. पण आता जे माझ्याकडे पालक येतात, त्यांच्याकडे मुलाचा पहिला फोटो हा सोनोग्राफीचा असतो. म्हणजे ज्या सोनोग्राफीमध्ये तुम्ही प्रेग्नंट आहात, असं डिक्लेअर होतं, तो त्या स्क्रीनचा फोटो किंवा रेडिओलॉजिस्टनी काढून दिलेला त्याचा प्रिंटआउट हा मुलाचा पहिला फोटो असतो. आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मुलांचं कौतुक असतं, त्यांचं लहानपण आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळे आपण त्याची कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्मृती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो. त्यांचे फोटो काढतो, त्यांचे व्हिडिओ काढतो. आता गंमत अशी झाली आहे, की सोशल मीडिया आल्यामुळे आपल्याला ते फोटो सगळ्यांना दाखवायची सोय झाली आहे. आधी जर लोकं घरी आले, तर त्यांच्या पहिल्यांदा हातात चहाचा कप द्यायचा, काहीतरी खाऊ-पिऊ घालायचं आणि त्याच्या बदल्यात त्यांना आपल्या मुलांचे किंवा आपल्या लग्नाचे किंवा आपल्या ट्रिपचे फोटो बघायला लावायचे. असा पूर्वीचा कार्यक्रम असायचा. पण आता WhatsApp ग्रुप आहेत, Facebook आहे, YouTubeचं चॅनल आहे, जसं मी हे करतो आहे. त्यानंतर Instagram आहे. असे अनेक सोशल मीडिया तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, की ज्याच्यावर तुम्हाला तुम्हाला हवंय तो मटेरियल टाकता येत आहे. आणि आता गेल्या वर्षभरामध्ये तर विशेषतः गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये एआयच्या मदतीने आपल्या मुलांचे तुम्ही फोटो त्यांना दिले, तर त्याचं ॲनिमेशन एआयनी बनवणे किंवा त्याच्यामध्ये डायलॉग ॲड करणे, त्यांचं काहीतरी चटपटीत बोलणं आपण ठरवलेलं ॲड करणे, या सर्व गोष्टींची सोय झाली आहे. आणि हे सर्व लोकं बनवून सोशल मीडियावर टाकता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलं आणि आई-वडील मिळून रील्स बनवतायत. अनेक आई-वडील छान चटपटीत डायलॉग लिहून घेऊन, फोटोग्राफरला घेऊन किंवा हातातले फोन वापरून मुलांबरोबर रील्स बनवतायत आणि ते सुद्धा टाकले जात आहेत. आता या सगळ्याचा जर आपण थोडा विचार करायचा म्हटला, 2 पावलं मागे घेऊन विचार करायचा म्हटला, तर नेहमीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या आता तुम्हाला सांगण्यात येतीलच. तर त्या नेहमीच्या 2 गोष्टी कुठल्या? की पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांची डिजिटल फूटप्रिंट तयार करता आहात. तुमच्या मुलांची डिजिटल माहिती म्हणजे ते कुठे आहेत, काय करता आहेत, त्यांचे विविध वयातले फोटो, हे सगळं तुम्ही जगाला देऊन टाकता आहात. जगाला म्हणजे या ज्या कंपन्या आहेत, ज्या त्या सोशल मीडिया होस्टिंग करता आहेत आणि स्वतः सोशल मीडिया चालवता आहेत, त्या कंपन्यांना तुम्ही ही माहिती देऊन टाकता आहात. याच्यात मुलांचं नुकसान होणार आहे. ही अत्यंत पर्सनल माहिती आहे. ही आता त्यांच्या मालकीची झाली. ते त्याचं जे काय करायचं ते करतील. त्यातनं तुमचं प्रोफाइलिंग होईल वगैरे, वगैरे. ही एक मोठी भीती नेहमी सांगितली जाते. दुसरी एक भीती अशी सांगितली जाते, की हे फोटो डाउनलोड करून घेऊन, ते मॉर्फ करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं, मुलांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. किंवा त्यांची पुढे वाढ कशी होणार आहे याच्यावरनं फेशियल रिकग्निशन मध्ये त्यांची नोंद होऊ शकते. या सर्व गोष्टी त्यामध्ये जातात. तुमच्या हाताच्या, डोळ्याचे विशिष्ट फोटो असतील, क्लोजअप मधले फोटो असतील, तर तुमचा बायोमेट्रिक डेटा सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. इथपर्यंत ही भीती पोहोचलेली आहे. या सर्व अर्थातच खऱ्या गोष्टी आहेत.
ज्याच्यावर पेरेंट अकॅडमीचा माझा जो को-फाउंडर आहे प्रसाद शिरगावकर. प्रसादनी ह्याच्यावर अनेक वेळेस लिहिलेलं आहे. त्याचे लेख आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला याबद्दल YouTubeवर मिळतील. हा सगळा प्रायव्हसी आणि याचा खूप मोठा भाग आहे. याची तुम्हालाही कल्पना असेल. मानसोपचार तज्ञ, बालमानसोपचार तज्ञ म्हणून मी जेव्हा त्याच्याकडे बघतो, तेव्हा मला एका वेगळ्या गोष्टीची काळजी वाटते आणि ती मी तुमच्याशी बोलू इच्छितो. ते म्हणजे खूप छोटी मुलं जेव्हा असतात, तेव्हा त्यांना स्वतःचे फोटो, स्वतःचे व्हिडिओ ते इतरांनी बघणे आणि त्याचं कौतुक करणे, ह्याची प्रचंड आवड असते. कुठलंही छोटं मूल तुम्ही त्याचा व्हिडिओ घेतला, की लगेच पळत-पळत येऊन बघू-बघू म्हणतं, तो व्हिडिओ बघतं, पुन्हा-पुन्हा बघतं, पुन्हा काहीतरी करतं आणि मग आता ह्याचा व्हिडिओ काढ म्हणतं. तो व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघतं किंवा कुणी आलं, तर त्यांना "मम्मा माझा व्हिडिओ दाखव, बाबा माझा व्हिडिओ दाखव, ते मी किती छान केलं होतं." हे सुद्धा म्हणतं. अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलाला ज्याला खूप डिटेलमध्ये बोलता येत नाहीये, ते मुलं सुद्धा स्वतःचे व्हिडिओ काढायला सांगतात, कौतुकाने व्हिडिओ बघतात आणि दाखवतात. इथे गडबड चालू होते. कारण आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मावशी, आत्या ह्याच्या पलीकडे जेव्हा या गोष्टी जायला लागतात आणि मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी एक दृश्य रेकॉर्ड असतं. त्याच्यात मी विशिष्ट प्रकारे वागायचं असतं आणि अमुक-अमुक अंगविक्षेप केले किंवा अमुक-अमुक आवाज केले किंवा अमुक-अमुक शब्द विशिष्ट पद्धतीने म्हटले, की ते खूप क्यूट असतात. कारण लोकं मग त्याला खूप छान प्रतिसाद देतात, हसतात, बघतात. ह्याची त्या मुलाच्या मेंदूमध्ये नोंद होत असते आणि इतरांकडनं आपल्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळणे, ही मेंदूसाठी इतकी ॲडिक्टिंग गोष्ट आहे, की आपण कळत-नकळत तसेच वागायला लागतो. आपले आवाज, आपलं बोलणं, आपली उच्चार पद्धती, आपले अंगविक्षेप, आपल्या चेहऱ्यावरचे भाव, लोकांशी बोलताना वागायचे वाक्प्रचार किंवा घ्यायच्या पोजेस, हे सगळं आपल्या नकळत एका विशिष्ट दिशेने वळायला सुरुवात होते. अगदी निगेटिव्ह शब्दात बोलायचं तर त्याचा जो नटवेपणा आहे किंवा त्याचा जो दिखाऊपणा आहे, त्या दिखाऊपणाकडे आपलं लक्ष जायला लागतं आणि हा कंटेंट क्रिएट होतो. किती लोकांनी तो बघितला, तो त्यांना आवडला का नाही, त्यांच्या कमेंट्स काय आल्या, हेही आई-वडील कौतुकाने मुलांना दाखवतात आणि तेही मुलांच्या अनकॉन्शियसमध्ये, स्वप्रतिमेमध्ये भर घालत असतं. तुम्ही फॅमिली ग्रुप सोडून जेव्हा हे सोशल मीडियावर टाकायला लागता, तेव्हा काही गोष्टींना अचानक उठाव मिळू शकतो. म्हणजे फॅमिली ग्रुपमधले किंवा ओळखीचे जे 5-50 लोकं त्याला लाइक करतात किंवा आता कोणीतरी माझ्या बहिणीनी, माझ्या भावानी, माझ्या भाच्यानी त्याच्या छोट्या मुलाचा फोटो टाकला, तर तो लाइक करणं हे क्रमप्राप्त आहे. त्याला काही इलाजच नाहीये. सगळ्या नातेवाईकांना तो 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 अंगठा किंवा ते हार्ट्स त्याला द्यावेच लागतात. ह्याच्या पलीकडे जेव्हा गोष्टी जातात आणि 100, 150, 200 लोकं त्या गोष्टी लाइक करतात किंवा फॉरवर्ड करतात, तेव्हा पुढचा गिअर पडतो आणि ही एक प्रतिमा घट्ट व्हायला सुरुवात होते. बालमानसोपचार तज्ञ म्हणून मला जी काळजी वाटते, ती इथे खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते. म्हणजे नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये तो दिखावेपणा आणि त्याच्यावरचा भर देणं हे तर घातक आहेच. आणि जेव्हा ते त्याच्या पलीकडे जाऊन जगाशी जातं, तेव्हा ते अजून घातक होतं. कारण हाच मी आहे. हीच मी आहे. आणि माझं असं असणं हेच खरं आहे, यावर भर द्यायला सुरुवात होते. मग वेगळे-वेगळे कपडे घालणं, कपडे विकत घेताना या गोष्टींचा विचार करणं आणि त्या दृष्टीने सतत विचार करत राहणं, त्या प्रकारे बनणं, हा फार मोठा भाग होतो. आणि मग त्याच्यात एखादी कला आली, थोडं गाणं आलं, कुठे विनोद सांगायची क्लृप्ती आली, काहीतरी पोवाडा म्हणायचा, काहीतरी तेजस्वी बोलायचं जर तुमच्यात तो गुण दिसला, तर त्याची अजून भरताड होते आणि मी काय आहे, मला काय समजतं आहे, माझं नाती कशी आहेत, माझं ज्ञान कसं आहे, माझी उमज कशी आहे, ह्याच्यापेक्षा सुद्धा हे मी कसं दाखवतो, लोकांना मी कसा दिसतो, ही तुमची स्वप्रतिमा बनत जाते आणि ती टिकवून ठेवण्यासाठीची धडपड चालू होते. त्याच्यात किंचित गडबड झाली तर अख्खी मानसिकता दोलायमान होते. मग छोट्या-छोट्या मुलांना सुद्धा माझी स्किनच या रंगाची आहे, माझे डोळेच त्या रंगाचे आहे, माझा हा कानच वाकडा आहे, माझा तो खांदाच वाकडा आहे, माझं पोटच इथं वाढलेलं आहे. अशा प्रकारचे बॉडी इमेज इश्यूज सुद्धा तयार होतात. मुलांना होतात, मुलींना होतात, त्यांच्या आई-वडिलांनाही होतात आणि या सर्व गोष्टींचा खूप चांगला सुखांत होत नाही अहो. माझ्याकडे हे घेऊन पोहोचणारी लोकं तर आहेतच. पण
कुठल्या प्रकारची मदत न घेता आतमध्ये कुढत राहणारे आणि त्या प्रकारे आयुष्य बदलणारी सुद्धा खूप लोकं आहेत. आपल्या मुलांच्या बाबतीत इतक्या लहानपणापासून हे व्हावं का? हा फार मोठा भाग आहे. मला अगदी खात्रीने वाटतंय, की आजपासून 20 वर्षांनी, 25 वर्षांनी कोर्टामध्ये मुलं आई-वडिलांवर खटले ठोकणार आहेत. की आम्ही कमालीचे लहान असताना, आम्हाला समज नसताना, आमच्यासाठी जबाबदारी असलेल्या या व्यक्तींनी आमच्या सेल्फ इमेजचा हा सत्यानाश केला. या खोट्या रस्त्याला आम्हाला पाठवलं. त्यामुळे आमची मानसिकता आज बिघडलेली आहे आणि आमचं आयुष्य इतकं खराब झालेलं आहे किंवा आम्हाला विविध मानसिक आजार झालेले आहेत. तर ह्याची आम्हाला नुकसान भरपाई हवी. हे जर घडायला लागलं किंवा पुढच्या 5 वर्षात हे अमेरिकेत घडताना दिसलं ना, तर मला त्याचं आश्चर्य नाही वाटणार. कारण कौतुकाच्या भरात, आनंदाच्या भरात, आपल्या मुलाबद्दल असलेल्या आनंदाच्या आणि कौतुकाच्या आणि लाडाच्या भरात आई-वडील ज्या अनेक चुकीच्या गोष्टी करतात, त्यापैकी ही एक गोष्ट आहे. ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काही सांगू इच्छित नाही. यावरनं तुम्हाला जे समजायचं ते समजा. स्वतःच्या ह्याच्यात जे बदल करायचे ते करा. माझ्या काही मित्रांना, काही ओळखीच्यांना तुमच्या छोट्या मुलांचे व्हिडिओ असे नका YouTubeवर टाकू अख्ख्या जगासाठी. ह्यानी त्यांना प्रॉब्लेम होईल पुढे, असं मी सांगून बघितलेलं आहे. त्याच्याबद्दलचा वाईटपणा सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यातल्या काही लोकांनी तर माझ्याशी बोलणं सुद्धा बंद केलेलं आहे. पण मला असं वाटतं, की लहान मुलांच्या बाजूने कुणीतरी तरी बोलायला पाहिजे. ती फक्त आपली मुलं आहेत आणि पालकत्वाचा आपला अधिकार आहे. म्हणजे आपल्याला वाटेल ते करायची परवानगी नाहीये. भवितव्याचा विचार हा आपल्याला केलाच पाहिजे. आपल्या कृतीमुळे काय होतं आहे, याची जबाबदारी, याचं उत्तरदायित्व पालक म्हणून आपल्याला घेतलंच पाहिजे. ह्याचं भान सगळ्यांनी ठेवावं, असं मला फार मनापासून वाटतं. आपल्या मुलांचा तळतळाट हा आपल्याला लागू नये. त्यांचं नुकसान आपल्या हातून कळत-नकळत सुद्धा होऊ नये, ही पालकत्वाची जबाबदारी आहे. आपण सगळे सुज्ञ आहात. यातनं योग्य तो बोध घ्याल आणि योग्य त्या व्यक्तींना सांगाल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.